फक्त 30 सेकंद. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. एका 60 वर्षांच्या निशस्त्र देशभक्ताला म्हणजे सोनम वांगचुक सरांना, जे गेल्या 21 दिवसांपासून फक्त पाणी पिऊन देशाच्या भविष्यासाठी उपोषणाला बसले होते, त्यांना तिथून गायब करण्यासाठी एका लोकशाही देशात फक्त 30 सेकंदाचा वेळ दिला जातो. रात्रीच्या अंधारात मोबाईलचे नेटवर्क जाम केले जातात. संसदेच्या सुरक्षेच्या नावाखाली पोलिसांना खोटं सांगून बोलावलं जातं आणि पांढऱ्या चादरीचा पडदा लावून त्या वृद्ध माणसाला गुन्हेगारासारखं फरफटत नेलं जातं. पण ही तर फक्त एक सुरुवात आहे मित्रांनो. या संपूर्ण घटनेच्या मागे एक असा कट रचला गेला होता ज्याची भयंकर इनसाइड स्टोरी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. या हुकुमशाहीच्या मागे नक्की कोणाचा हात होता? एका निष्पाप आंदोलनाला चिरडण्यासाठी देशाच्या राजधानीत रात्री 3 वाजल्यापासून काय हालचाली सुरू होत्या आणि या दडपशाहीनंतर संपूर्ण देशाच्या राजकारणात कसा भूकंप आलाय? आजचा हा व्हिडिओ केवळ एका बातमीबद्दल नाहीये, तर आपल्या डोळ्यांदेखत लोकशाहीचा कसा गळा घोटला गेला त्याचा हा सर्वात मोठा पर्दाफाश आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढच्या काही मिनिटात असे सत्य समोर येणार आहे जे आजपर्यंत तुमच्यापासून लपवले गेले. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. गेले 21 दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष दिल्लीच्या जंतर मंतरकडे लागलं होतं. लद्दाखचे सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ आणि आपल्या सगळ्यांचे लाडके सोनम वांगचुक सर दिल्लीत आमरण उपोषणाला बसले होते. पण का? त्यांचा गुन्हा काय होता? त्यांचा गुन्हा फक्त एवढाच होता की देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. त्यांनी थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण शनिवार 18 जुलै 2026 रोजी सकाळी 7:30 वाजता जंतर मंतरवर जे घडलं त्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. प्रशासनाने आणि दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तो थेट हुकुमशाहीचा जाहीर पुरावा होता. पण या संपूर्ण दडपशाहीच्या मागे एक असा मास्टर प्लॅन होता जो शुक्रवारी रात्रीपासूनच आखला जात होता. पोलिसांनाही अंधारात ठेवून रचलेला हा कट नेमका काय होता? चला क्रोनॉलॉजी समजून घेऊया. गोष्ट सुरू होते शुक्रवार 17 जुलैच्या संध्याकाळपासून. नवी दिल्ली जिल्ह्यात अचानक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक अत्यंत गुप्त बैठक बोलवली जाते. या बैठकीचा अजेंडा काय होता? तर सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून कसंही करून हटवणं. पण हे काम दिवसा ढवळ्या करणं तेवढं शक्य नव्हतं, कारण तिथे विद्यार्थ्यांचा आणि जनतेचा प्रचंड पाठिंबा होता. मग ठरवलं गेलं की कारवाई करायची ती रात्री किंवा पहाटेच्या अंधारात. रात्री 3 वाजता अचानक दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना एक तातडीचा संदेश दिला जातो की संसद मार्ग पोलीस ठाण्याजवळ तात्काळ जमावा. पण जेव्हा पोलीस तिथे पोहोचतात तेव्हा त्यांना खोटं कारण सांगितलं जातं. संसद भवनात मॉक ड्रिल सुरू आहे. स्वतःच्याच पोलीस कर्मचाऱ्यांना खरं कारण सांगितलं जात नाही. तिथून या पोलिसांना गुपचूप मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात हलवलं जातं, जिथे जिल्ह्याचे तिन्ही डीसीपी स्वतः हजर होते. पोलिसांना स्पष्ट आदेश देण्यात आले होते, ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 30 सेकंद असतील. शनिवारी सकाळी 7:30 वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके फ्रेश होण्यासाठी जंतर मंतरच्या आवारातून बाहेर पडतात. प्रशासनाला नेमकी हीच संधी हवी होती. जंतर मंतरवर आंदोलकांचे नेतृत्व करणारे दिपके बाहेर जाताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इशारा केला. साध्या वेशातील पोलीस अधिकारी, काही डॉक्टर आणि राखीव पोलीस दलाचे जवान अचानक व्यासपीठाकडे धावले. त्यांनी सोनम वांगचुक सरांना चारही बाजूंनी घेरले. पण लोकांना काही दिसू नये म्हणून त्यांनी सोनम सरांच्या चारही बाजूंनी पांढऱ्या चादरींचा मोठा पडदा लावला. त्या पांढऱ्या चादरीच्या आडून सोनम सरांना शिवीगाळ करत बळजबरीने फरफटत उचललं आणि थेट रुग्णवाहिकेत कोंबलं. सोनम सरांना हटवताना त्या संपूर्ण परिसरात तातडीने मोबाईल जॅमर्स लावण्यात आले होते, जेणेकरून तिथल्या कोणत्याही विद्यार्थ्याला बाहेरच्या जगाशी संपर्क करता येऊ नये किंवा लाईव्ह व्हिडिओ बनवता येऊ नये. या जबरदस्तीनंतर सोनम वांगचुक सरांना दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनम सरांना सफदरगंज रुग्णालयात नेल्यानंतर तिथे काय सुरू आहे? संपूर्ण देश चिंतेत आहे, कारण सरांचे उपोषण सुरूच आहे. अशा गंभीर परिस्थितीत सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आंगमो यांनी प्रशासनाला आणि डॉक्टरांना एक अत्यंत कडक आणि स्पष्ट इशारा दिला. गीतांजली मॅडम यांनी थेट जाहीर केलंय की मी दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात आहे, तिथे सोनम वांगचुक यांना दाखल करण्यात आलंय. माझी त्यांच्या कुटुंबियांची आणि गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असलेल्या डॉक्टरांची संमती घेतल्याशिवाय त्यांना तोंडावाटे किंवा शिरेवाटे कोणतेही औषध किंवा उपचार दिले जाऊ नयेत. विचार करा, एका पत्नीला हॉस्पिटलच्या प्रशासनावर अविश्वास दाखवावा लागतोय. सरकार सोनम सरांना औषधांच्या नावाखाली काहीतरी वेगळं देऊन त्यांचे उपोषण बळजबरीने मोडण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना? अशी भीती कुटुंबाला सतावते. जर सरांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला संपूर्णपणे हे सरकार जबाबदार असेल, हाच संदेश गीतांजली यांनी या इशाऱ्यातून दिलाय. दुसरीकडे जंतर मंतरवर सोनम सरांना उचलून नेल्यानंतर मोठा गोंधळ उडाला.
सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी या दडपशाहीच्या विरोधात तिथेच आमरण उपोषणाची घोषणा केली. पण पोलिसांनी त्यांनाही सोडलं नाही. दिपके यांनी पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, मोदी हुकुमशाह असून दिल्ली पोलीस हे RSSचे गुंड आहेत. त्यांनी मला रस्त्यातच अडवून बेदम मारहाण केली. सोनम वांगचुक सरांना शिवीगाळ करत फरफटत नेलं आणि मलाही मारहाण करत ताब्यात घेतलं. या अमानुष कारवाईनंतर अभिजित दिपके यांच्या आईवडिलांची छत्रपती संभाजीनगरमधून आलेली प्रतिक्रिया प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात पाणी आणणारी आणि सत्तेला जाब विचारणारी आहे. त्यांच्या आईने अत्यंत भावूक आणि संतप्त होऊन विचारलं, गेल्या 2-3 दिवसांपासून आमचं मुलाशी बोलणंच झालेलं नाही. दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांचं आंदोलन चांगलं आणि शांततेत चालू होतं. आज त्यांना उचलून नेल्यामुळे मग आता माझा पोरगही आमरण उपोषणाला बसलेला आहे. आम्हाला त्याची चिंता वाटते. सरकारने असं करायला नव्हतं पाहिजे. चुकीचं केलं. पोरं शांततेत आंदोलन पार पाडत होते. आम्ही 20 तारखेचीच वाट बघत होतो. लेकरू आता घरी येईल, कधी येईल? 1 महिना झाला तो बाहेर आहे. त्याच्या टेन्शन मध्ये आम्ही पण आहोत. सरकार त्या सर्व विद्यार्थ्यांना गांभीर्याने का घेत नाही? त्यांच्या आईने पुढे थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हटलं, लेकरू नाही ना बायको नाही, त्यांना कसली दया मया काहीच नाही. नरेंद्र मोदींना देवाने सद्बुद्धी द्यावी. जे देशातले विद्यार्थी ठिकठिकाणी उपोषणाला बसतात ते काय कुणाच्या मरणाची वाट पाहतात का? किती जणांनी जीव द्यावा याच्यासाठी? हा जर माणूस असेल, नरेंद्र मोदी जर माणूस असेल, माणूस या प्राणी गटातला असेल, तर त्याला देवाने सद्बुद्धी द्यावी की त्या विद्यार्थ्यांचं बोलणं त्यांनी ऐकून घ्यावं. आम्ही पण आता मुलासोबत उपोषणाला बसणार आहोत. तिथे आम्ही दोघे पण जाणार आहोत, असं त्याच्या आईवडिलांनी सांगितलं. त्यानंतर अभिजित यांच्या वडिलांनाही आपला संताप व्यक्त करताना त्यांनी म्हटलं, माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यांना देखील कळायला पाहिजे, हे विद्यार्थी काय पाकिस्तानामधले आहेत का? दुसऱ्या देशातले विद्यार्थी आहेत का? भारतीय विद्यार्थी आहेत. एवढे निर्दयी या व्यक्तीने वागू नये. त्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची धुंदी चढलेली आहे. हिटलर सारखी धुंदी चढलेली आहे. ती धुंदी उतरेल त्यांची. लोकशाही मार्गानेच ती धुंदी उतरेल. काय माझं कोणी नीटमध्ये नाहीये, माझी मुलगी नाहीये, माझ्या मुलाने नीट परीक्षा दिलेली नाहीये, आणि ज्यांनी कोणी आत्महत्या केलेल्या आहेत ते पण माझ्या कुठल्या आमच्या नातेवाईकातील नाहीयेत. किंवा विशेष आता जातीवर किंवा धर्मावर येऊ नये, पण आमच्या समाजाचे सुद्धा नाहीत, कोणी त्याच्यामध्ये नसतील. असतील, मी तेवढं खोलमध्ये जात नाही, मला जायचं देखील नाही जाती धर्मावरती. पण जर माणूस असेल, मनुष्य प्राणी, या मनुष्य तलावर जेवढे जीव असतात त्यांच्यामध्ये एक आहे मनुष्य प्राणी, आणि तो सर्वात बुद्धिमान आहे. विचार करू शकतो, तो योग्य निर्णय घेऊ शकतो. तो जर माणूस असेल तर त्याला देवाने सद्बुद्धी द्यावी, नाहीतर त्यांनी स्वतःला मनुष्य म्हणून घेऊ नये. मित्रांनो, ही दडपशाही फक्त जंतर मंतर पुरती मर्यादित राहिलेली नाहीये. या घटनेमुळे आता देशाच्या राजकारणात मोठा भूकंप आलाय. विरोधक आता मुद्द्यावर पूर्णपणे आक्रमक झालेत आणि या आंदोलनाला आता संपूर्ण राजकीय बळ मिळताना दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार सर यांनी केंद्र सरकारवर अत्यंत तीव्र शब्दात निशाणा साधलाय. शरद पवार यांनी या कारवाईवर टिप्पणी करताना थेट म्हटलं, 20 दिवस बघ्याची भूमिका घेतली. आता अवाक्याबाहेर गेल्याचं लक्षात येताच सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली. शरद पवार पुढे म्हणाले, सोनम वांगचुक यांना 5-6 दिवसात अटक करतील असे वाटत होते आणि तसेच झाले. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही त्यांची मागणी होती. त्यांच्याकडे शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी होती, परंतु ती जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही. याचा परिणाम हजारो विद्यार्थ्यांवर झाला. राजीनाम्याची मागणी होत असताना केंद्र सरकार त्यांच्याकडे बघ्याची भूमिका घेत होते, असा हल्लाबोल त्यांनी केला. शेवटी वांगचुक यांच्या मागे तर इतर राजकीय पक्ष उभे राहिले. काँग्रेसच्या वतीने त्यांची प्रतिनिधी गेली आणि राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे गेल्या. सर्वजण एक सामूहिक मागणी करत होते. 20 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले. दिल्लीत असूनही भेटायला गेले नाहीत. आता हे अवाक्याच्या बाहेर गेल्याचं लक्षात येताच अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. वांगचुक यांना अटक केली असली तरी आंदोलन सुरूच राहील, कारण त्यांची मागणी रास्त होती. हे आंदोलन पुढेही सुरू राहील आणि याच विषयाने संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात होईल. इतकंच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर कडाडून हल्ला केला. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सरकारला सुनावलं की आपलं म्हणणं रेटून नेणं म्हणजे सरकार चालवणं नाही, याला हुकुमशाही म्हणतात. विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता हे स्पष्ट झाले की आगामी संसदेचे अधिवेशन या मुद्द्यावरून प्रचंड वादळी ठरणार आहे. आता आपण या संपूर्ण प्रकरणाचे थोडे शांत डोक्याने विश्लेषण करूया. सरकारने हा शनिवारचाच दिवस आणि पहाटेचीच वेळ का निवडली आणि 20 तारखेचा उल्लेख अभिजित यांच्या आईने का केला? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. येत्या 20 तारखेला सोनम वांगचुक आणि हजारो विद्यार्थी संसदेवर एक अत्यंत मोठा आणि शांततापूर्ण संसद मार्च काढणार होते. या मार्चला देशभरातून प्रचंड पाठिंबा मिळत होता.
शरद पवारांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा सरकारला समजलं की आता ही परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर चालली आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखे मोठे पक्ष उघडपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा सरकारला अडचणीत आणू शकतो, तेव्हा त्यांनी भीतीपोटी ही कारवाई केली. संसदेवर पोहोचण्याआधीच हा आवाज दाबण्यासाठी, हा जनसागर एकत्र यायच्या आधीच आंदोलक विखुरण्यासाठी या प्रशासनाने पोलिसी बळाचा वापर केला. पण ते विसरलेत की तुम्ही एका सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नजरकैदेत ठेवू शकता, पण देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनात लागलेली न्यायाची आग कशी विझवणार? मित्रांनो, आज आपल्या देशात अशी परिस्थिती आली आहे की लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या घोटाळेबाजांना सरकार संरक्षण देत आहे आणि जे लोक न्याय मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने उपोषणाला बसलेत त्यांना गुन्हेगारांसारखं फरफटत नेलं जात आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिल्यानंतर आज प्रत्येक सजग नागरिकाच्या मनात काही भयंकर प्रश्न येत आहेत, माझ्या पण मनात येत आहे, ज्यांचे उत्तर सत्तेत बसलेल्या लोकांनी देणं गरजेचं आहे. देणार नाहीत, मीच लोक आहे, पण विचारणं आपलं काम आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की जर या देशात शांततेच्या मार्गाने गांधीवादी पद्धतीने उपोषणाला बसणं हा गुन्हा असेल, तर मग लोकशाही आणि हुकुमशाहीमध्ये नक्की फरक काय उरलाय? दुसरा प्रश्न असा की ज्या तत्परतेने आणि युद्ध पातळीवर रात्री 3 वाजल्यापासून कट रचून 60 वर्षाच्या एका वृद्ध देशभक्ताला रुग्णालयात कोंबण्यात आलं, तशीच तत्परता देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पेपरफुटीच्या खऱ्या घोटाळेबाजांना आणि माफियांची गचांडी पकडताना का दाखवला जात नाही? तिसरा प्रश्न असा की दिल्लीत असूनही गेल्या 20 दिवसात ज्या मुख्यमंत्र्यांना किंवा शिक्षण मंत्र्यांना या आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी 5 मिनिटांचा वेळ मिळाला नाही, त्यांना 20 तारखेचा संसदेवरील मार्च रोखण्यासाठी हजारो पोलिसांचा फौजफाटा आणि जॅमर्स लावायला वेळ आणि पैसा कुठून मिळतो? चौथा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, एका आई वडिलांना आपल्या मुलाच्या जीवाची काळजी वाटून जेव्हा रस्त्यावर उतरावं लागतं, तेव्हा लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार एवढं निर्दयी आणि निष्ठुर कसं असू शकतं? डोक्यावर चढलेली ही सत्तेची धुंदी जनतेच्या भविष्यापेक्षा मोठी झाली आहे का? हा लढा आता फक्त सोनम वांगचुक किंवा अभिजित दिपके यांचा राहिलेला नाही, हा लढा तुमचा, माझ्या आणि या देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याचा आहे. जर आज आपण आपल्याच हक्कासाठी आवाज उठवला नाही, तर उद्या आपल्या पाठीशी उभे राहायला या देशात कोणीही उरणार नाही. तुम्हाला काय वाटतं, दिल्ली पोलिसांची ही कारवाई योग्य होती की सरळ सरळ हुकुमशाही आहे? तुमचं मत मला खाली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला वाटत असेल की सोनम सरांवर आणि विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय, तर या व्हिडिओला आत्ताच्या आता लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शेअर याच्यासाठी करा जेणेकरून हा आवाज दिल्लीच्या सत्तेत बसलेल्या लोकांपर्यंत पोहोचेल. कारण सत्य दाबण्याचा प्रयत्न जितका होईल तितक्याच ताकदीने आपण ते समोर आणत राहू. स्वतःच्या विवेक बुद्धीला जाब विचारा आणि जागे व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.